गोकुळ नगरात सूर्य उगवला कोंबडा रवला कोंबडा रवला गोकुळ नगरात सूर्य उगवला कोंबडा रवला कोंबडा रवला झाला झाला सकाळच्या पाराला धोतारती माड झाला धोतारते माड झाला साऱ्या गोपीनी शृंगार केला दही धुन घेऊन निघते बाजाराला गोकुळा छाया पान फुला छायावे सूर्य किरण ही डोकावरी सूर्य किरण हे डोकावरी सूर्य किरण हे डोकावरी हो गोसाट्याचा सुटला वारा झटपट चढूया या घाटाला गोकुळा काय ग लवकर ये मावशी बाजाराला जायचंय असं म्हणतेस येते पण काय झालं माहित आहे काय झालं माहित आहे का मावशी अगं सकाळी मी कोंबडा उघडला आणि तो कोंबडा गेला शेजाऱ्याच्या दारात गेल्यानंतर शेजारी लागली भांडायला आमचं दोघींचं भांडण झुंपलं मग तो कोंबडा मी आणि माझा नवरा जाते नंतर येते बाजाराला कळेल का कोंबडा ठेवा लवकर ये लवकर असं म्हणते आले 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 हात आली माझ्या काली इच्छा होते मनी हात आली माझ्या काली इच्छा होते मनी येते ग थांबा सारजणी पुरी जो थांबा सारजणी थांबा सारजणी पुरी जो थांबा सारजणी अग आले माझ्याकडे इच्छा होते मनी अग आले माझ्याकडे इच्छा होते मनी येते ग थांबा सारजणी पुरी जो
आली माझ्या घरी इच्छा होते मनी भाग्य आली माझ्या घरी इच्छा होते मनी माठवरती सागरवरती माठवरती मी येते गा इकडे या साधा तुम्हाला कोंबड्या आवडत आहेत ना कोंबडा आवडता येत नाही झाला कोंबडा कशा उघडलास उडायला म्हणजे हो या कोंबड्याचं मला आपला संसार चालतो ना हो बरोबर आहे पण दुधाचा धंदा तुला काय परवडत नाही का परवडत नाही म्हणून आहे धंदा कशा काय कोंबडी दूध देते दूध देतात दुधाचा धंदा आहे ना आमचा गवळी लोकांचा आपण जातो आमचा कोंबडे नसतात हा कोंबडी असतात गवळी उडत आणि हा नाही तर झालं तू कशाला पत्करला हे बघा मला आता उशीर होते घे नाही तांदूळ घे मला काय सांगायचं नाही आता उद्या गुरुवार परवाला शुक्रवार शेती कापल्याचा आणि सगळा वाट्या घालायचं तू अगं पोरीनो काय तुमच्या वाटा आणि काय तुमचे रस्ते या कोंबड्याच्या पाठून धावून धावून सगळंच माझं टारा 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 टरकून गेलं अगं साडी म्हटलं ग अगं पोरीनो माझं तर सगळं टराकलं तुमचं काय मध्ये टाकलं आम्ही तिकडे बाजाराला बाजाराची वाटणार नाही असं काय हो मावशी यायला उशीर झाला तुला सांगते हा अगं गार वाऱ्यानं 4 पोरं ह्या कुशीतली चाटली गार वाऱ्यानं 4 पोरं ह्या कुशीतली चाटली आणि माझा तो नवरा डालगेवाला तो ताव काढून आला ह्या कुशीतली चाटला मग काय रात्री झाली गडबड आले मग डोले कुशीत मावशी आधी गडबड जरा कमी करायची काय करणार व्यवहार व्हायला पाहिजे ना का रात्रीचाच धंदा होतो मी काय म्हणते त्या मावशीला का बरं हाक मारली तुझं मावशी आम्हाला मधले वाजायची वाट माहिती म्हणून तुला हात मारली चला तर तुम्हाला मथुरीची वाट दाखवते थांबा ग पूर्वी थांबा काय ग मावशी आता अगं पूर्वी मला सांगा थाटमाट करून मथुरी बाजारी निघाल्या अरे ग घेतलं काय नेसलं काय खाली घेतलं काय हे सर्व सांगितलं पाहिजे मावशीला मावशी सांगितलंच पाहिजे का काय तर मथुरीचा बाजार होणार का ग हॅलो प्रेसिडेंटच्या मनापासून आले परिचित प्रदीप पेंटर यांचे मावशी नाव घ्यायचे त्यांच्याकडून रोख 501 रुपये पैसे आले सामजुबाई नंबर म्हणून त्याच्या आभार धन्यवाद प्रदीप पेंटर
प्रदीप फुलाला सुगंध मातीचा उत्सव आहे आई नवलाईचा. फुलाला सुगंध मातीचा उत्सव आहे आई नवलाईचा. प्रदीप पेंटर आहे नवरा माझा नवसाचा. त्याचप्रमाणे रवींद्र पांचाळ यांच्याकडे 100 रुपये मावशीसाठी नाव येत आहे. रवींद्र पांचाळ. रवींद्र बाजारातून आणली अहो नऊवारी साडी. बाजारातून आणली नऊवारी साडी. रवींद्ररावांचे नाव घेते त्या मावशीला पाहून सुटली हो त्यांची पॅन्टची नाडी. त्याचप्रमाणे राजू कोतवाल यांनी मावशीचे नाव घेत आहे. मावशीने त्यांचे नाव घेत आहे. 100 रुपये आले. राजू लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले. अहो लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले. राजू रावांच्या प्रेमासाठी टोटल 12 नवरे उघडे सोडले. त्याचप्रमाणे रामचंद्र गोसावी 100 रुपये. रामचंद्र गोसावी गुरुबाबा याच्याकडे 100 रुपये. त्यांनी मावशी नाव घेत आहे. गोसावी तेव्हा रामचंद्र घ्या. लग्न मंडपी पुजले मी रुकवत. अहो लग्न मंडपी पुजले मी रुकवत. रामचंद्रांचे नाव घेते. रामचंद्राचे नाव घेते मी त्यांच्या बायकोची सोबत. पार्केसेट चक्कीवाले यांच्याकडे 100 रुपये आले. मावशीसाठी मावशीचे नाव घेते. जकासमध्ये पारक्या. अहो नाव घ्या अग्र कशाला. नाव घ्या अग्र कशाला. बारक्या रावांचे नाव आहे ओठावरती. बारक्या रावांचे नाव आहे ओठावरती आणि पप्पी मी घेते त्यांच्या दोन्ही गाळावरती. बाबू दादा यांच्याकडून 100 रुपये आले. मावशीसाठी बाबू दादा इचलेवाडी यांच्याकडून 100 रुपये आले. मावशीसाठी नाव घेत आहे. बाबू दादा अहो मोबाईलमध्ये 1 रुपया ठेवला बॅलन्स राखून. मोबाईलमध्ये 1 रुपया ठेवला बॅलन्स राखून. बाबूरावांचे नाव घेऊन सांगते मावशीला बघतात खाली वाकून. अमोल इथले गावकर यांच्याकडून 100 रुपये आले. मावशीसाठी मावशी त्यांचं नाव घेत आहे. अमोल प्रेमाआधी आशिक करतात वादे. अहो प्रेमाआधी आशिक करतात वादे. अमोलराव आहे तसे दिसत नाही हो साधे. अजय ब्रिज यांच्याकडून 50 रुपये आले. मावशी त्यांचं नाव घ्या. जकासमध्ये मथुरी बाजारी जायला अजय मथुरी बाजारी जायला लागला मला छंद. मथुरी बाजारी जायला लागला मला छंद. अजय रावांना ठेवते माझ्या हृदयात बंद. पोरीनो थाटमाट करून मथुरी बाजार निघाला करा पण या मावशीला ओळख पटवून द्यायची आहे. मला सांग तू काय करून नेसलंस. मावशी ओळख काय नेसले म्हणजे तुम्ही नेसायचं आतून आणि बाहेरून आणि मावशीला विचारायचं ओळख पाहू. कमाल झाली का तुझी. मला सांग तू नेसल्यात नऊवारी साडी आणि मला सांग हिरा तुला काय ते घेतलं. मावशीने घेतलं दाबून दाबून तू म्हैशीच हो बाजूला तू काय नेसलंस ग. नऊवारी साडी. बरं विक्रीला काय घेतलंस ग. ताक हो बाजूला. अगं चंद्रा पुढे पाहू. मला सांग तू काय नेसलंस ग. अगं मावशी मी म्हटलं शालू बघ. शाळू हो मावशी. आणि विक्रीला काय घेतलंस ग. अगं मावशी मी माझा माल कसा तयार केला आहे ते सांगते तुला तू हा लक्षात सांग. ठेव. हा अगं मावशी मी गरम केल्यावर हलवी. गरम केल्यावर मी हलवी. मी गरम केल्यावर हलवी आणि माठात भरून घट्ट बनवी. ओळख मावशी. तुम्ही रात्रंदिवस हलवायचं आणि मावशीला बोलायचं. मावशी ओळख पाहू.
हॅलो भारी आहेत ग तुम्ही. हॅलो हे तर नाही ग. हॅलो दह्याने चाललंय बघ बाजारला. हॅलो अमित इथले उर्फ टोटो यांचं नाव घेत आहे मावशीनं. 100 रुपये आहे त्याच्याकडून. टोटो खोक्यात खोका अहो केलीचा खोका. खोक्यात खोका केलीचा खोका. मी आहे मांजर आणि मित्र माझा बोका. रवी भाऊ फौजदार यांच्याकडून 100 रुपये आले मावशीसाठी. मावशीनं त्यांचं नाव व्यवस्थित घ्यायचं आहे. खातूक नको. रवी भाऊ चांदीच्या ताटामध्ये ठेवले नवसाचे पेढे. चांदीच्या ताटामध्ये ठेवले नवसाचे पेढे. रवी भाऊंचे नाव घ्यायला मन झाले वेडे. अगं राधा हे पुढे पाहू मला सांगता तू काय नेसलंस ग. अगं मावशी मी ते बर्दरी शाळू बरजरी साडू आणि विक्रीला काय काय घेतलं. विकले घेतले ताक आणि चालले बघ बाजाराला. असं काय. चला तर मग तुला बाजारात. तुला थांब मावशी. काय ग झालं राधे. अगं तो मग साऱ्या पोरीने विचारलं तू काय घेतलं ते सांगितलंच नाही. सांगितलं पाहिजे का. अगं हो मावशी. बरं एक तर अगं राधा मी नेसली नऊवारी साडी. राधा अगं मी नेसली नऊवारी साडी आणि विक्रीला घेतले दाबून लोणी. मी घेतले विक्रीला दाबून लोणी आणि माझा नवरा तो डालगेवाला पितोय काजू फेणी. काय समजलं ना. तू माझा डालगेवा नवरा आहे ना पितोय काजू फेणी आणि तुम्ही सगळ्या पोरी दिसताय गवल्याच्या राणी. नवऱ्याचं नाव घे. नवऱ्याचं नाव घे त्या. काचेच्या गळसात केला होता कोकम सरबत. अहो काचेच्या गळसात केला होता कोकम सरबत. हेमंत बिद्रेंशिवाय मला नाही झोप लागत. अगं पोरीनो हा मथुरेचा घाट चढायचा म्हणजे किती अवघड आहे. म्हणून म्हटलं सुंदर असं गाणं होऊन द्या. साज शृंगार हा केला वाट रावी तुम्ही तुला. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. साज शृंगार हा केला वाट रावी तुला. साज शृंगार हा केला वाट रावी तुला. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. इस सोन्याचा आला चल जाऊया मथुरेला. इस सोन्याचा आला चल जाऊया मथुरेला. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. बिगी जाऊया बाजारात राधे. बिगी जाऊया बाजारात. मथुरेचा घाट अवघड वाट. अंगालाही झोपू लागली वाऱ्याची लाट. अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट. अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट. मथुरेचा घाट अवघड वाट.
अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट, अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट, अंगाला झोपू लागली वाऱ्याची लाट. साज शृंगार हा केला वाटणावी तो मी तुला, साज शृंगार हा केला वाटणावी तो मी तुला. तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, ती माझी बहीण क्षणात वैरीण झाली आणि तिच्याच पोटी जन्म घेतला त्या गोकुळच्या काळ्या कृष्णाने. त्याला मारण्याकरता गदासुराला पाठवलं, तर त्या गोकुळच्या काळ्या कृष्णाने त्याला ठार केलं. पण कृष्णा हा कंस काही शांत बसणार नाही. तुला मारण्याकरता बकासुराला पाठवत आहे. हे बकासूर, बोला महाराज, काय आज्ञा आहे? आज्ञा नाही, आदेश देत आहे तुला. असाच गोकुळामध्ये जा आणि त्या गोकुळच्या काळा कृष्णाला ठार कर. ठीक आहे महाराज, आज्ञा द्या, येतो मी. यशस्वी
या मालाचे आरोले द्या. मी घेतले दाबून दाबून लोणी. हा धंदा आहे तो माझा. मावशीला घाबरला मला सांग तुझं बघून माझा का बाजार होणार नाही. आहे दांडा म्हटलं आणि याचा वाकडा आहे आता तुम्ही हुकूम करता कायदा कोणाचा बरं ठीक आहे इथेच राहा येतो कृष्णा तुला मारण्याकरता अनेक मायावी राक्षस पाठवतो परंतु त्याला तू ठार केला. हिंमत असेल तर मरणाला तयार हो. मथुरामध्ये येणारं दैन्य तेही तू बंद केलंस पण आज मामा आणि भाच्यामध्ये असणारं कायमचा वय मी संपवणार आहे. का